नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये बाहेर बसलेले आहे. रमा त्यांच्यासाठी काहीतरी बनवत आहे आणि प्रत्येकाला डोकावून तू बाहेर बघत आहे. आणि तेवढ्यात आता प्रत्येकजण आता पुढे काय करायचं असं पार्वती आजी सुद्धा विचारते. अक्षय तर अगदी गंभीर झालेला आहे. आनंद अभि सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि त्याच वेळेस रमा काहीतरी बनवते आणि जोरजोराने आता चमचा ताटावर आपटते आणि अगदी सगळ्यांना खुश करण्याचा ती प्रयत्न करत आहे. तेव्हा आता आनंद म्हणतो की रमा, अगं तू काय करतेस? पार्वती आजी सुद्धा म्हणते की हिला काय झालं असेल बरं. आता रमाने काहीतरी बनवलेलं आहे, काहीतरी डिश, आणि ती सगळ्यांना ट्रे मध्ये घेऊन येते आणि म्हणते की जे अगोदरच बनवायला हवं होतं ते बनवलेलं आहे आणि आज मात्र तुमच्या सगळ्यांकडून मला प्रॉमिस हवं आहे. आणि आता रमा ही मयुरीताईंना आतला ट्रे आणायला सांगते. आता मयुरीताई लगेच उठतात. पार्वती आजी म्हणते की अगं प्रॉमिसचं काय घेऊन बसली? अगं तू मागेल ते आम्ही तुला द्यायला तयार आहोत. बोल बरं काय हवं आहे? त्यावरती आता रमा म्हणते तुम्ही मला मागताल ते द्याल ना? तेव्हा आता लगेच रमा म्हणते की मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हवं आहे. तेव्हा आता आनंद हो असं म्हणतो तर रमा म्हणते की आनंद दादा असं नाही, कामाचं टेन्शन, बिझनेसचं टेन्शन, काही जरी टेन्शन असले तर ते सगळं टेन्शन घराच्या बाहेर ठेवायचं आणि घरात यायचं. कोणतंही जरी टेन्शन असेल, काही असो, परंतु जेवणाच्या टेबलवर आणि घरामध्ये नकोय. आपलं काम काही होत राहील परंतु घरातील प्रत्येकाचा आनंद आपण जपायला हवा, हो की नाही आई आजी? तेव्हा पार्वती आजी खुश होत हो असं म्हणते. मध्ये जर आनंदाची बातमी असेल तर ती येथे शेअर व्हायला हवी. दुःख आपण वाटून घेतो, मग आनंद आपण वाटून का घ्यायचा नाही बरं? आणि हे बघा, आनंददादा यांची फिरकी घेतल्याशिवाय घशाखाली घास उतरत नाही हे मला माहिती आहे तुमचं. आणि चला आता सुरू करा. तर अक्षय विचारतो की काय काय पण? आता आनंदला फारच हसायला येतं. तो हसत असतो आणि अभि मात्र त्याच्या विचारातच असतो. त्याला एक खूप मोठं टेन्शन असतं आणि तो उपमा वगैरे घेतो आणि खायला लागतो. आता सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सगळ्यांना आठवण करून देते की आपण सगळेजण किती आनंदात असायचो, सगळेजण एकमेकांबरोबर किती आता मस्त राहायचो, वागायचो, पार्टी करायचो, नाचायचो, गेम सुद्धा खेळायचो. ते सगळे आपले दिवस कुठे गेले? ते सर्व एन्जॉय कुठे गेला? तेव्हा आता अभि मात्र त्याच्याच विचारात आहे. रमा मात्र आता आई आजींना म्हणते की आई आजी काय झालं? तेव्हा आता पार्वती आजी विचारत असते. तिला आज रमाचा अभिमान वाटतो. तेव्हा ती म्हणते की अगं काही नाही, कारण माझ्या विरोधात जाऊन आता सीमाने अक्षयसाठी तुला निवडलं होतं. त्यावेळेस सीमाने मात्र खरंच किती दूरचा विचार केला होता. सीमाची जी योग्य निवड होती तर ती योग्य होती. तेव्हा आता आनंद विचारतो की काय अक्षय मुकादम, आता शिऱ्याच्या प्लेटकडे टाळून तुम्ही नक्की काय बघत आहात? तनु आयुष्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते शिऱ्यात सापडणार आहे वाटतं. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की उत्तरं तर मिळाली पाहिजे, म्हणजे मिळवलं. तेव्हा आनंद हसतो आणि अक्षय जवळ येतो. तुला आठवतं का अक्षय, आपण लहानपणी किती मजा करायचो? आणि ह्या आब्या होता ना, आब्या मात्र त्याचा खेळण्यातील जो काही इमान होतो तो आकाशात असा उडवायचा. बघा मी कसा आकाशात उडतोय. आणि आता सगळ्यांना मात्र आनंद हसवत असतो, पण अभि मात्र वेगळ्याच विचारात आहे. एक दडपण मात्र त्याच्या अगदी चेहऱ्यावर असतं. रमा आणि बाकी सर्वजण हसत आहे. सगळेजण पुन्हा आता आनंदात आहे, एन्जॉय आहे करत. हे बघ रमा, अगं हा काय करायचा की बॉटम मध्ये पाणी भरायचं आणि हे दोघं मात्र काहीतरी ते टायटनी खेळायचे. आता रमाला अगदी खूप हसू येते. रमा खूप हसत असते आणि हे बघ अगं आणखीन मला प्लीज सांगून दे. मुलींचे कपडे घालून मात्र तो आता रील्स बनवायचा. आनंद मात्र आता लहानपणच्या सगळ्यांच्या गमती सांगत असतो. आणि त्याच वेळेस आता पार्वती आजी म्हणते की अरे हे बघ आनंदची सुद्धा गंमत आहे, कारण अचानक लाईट गेली होती त्यावेळेस मात्र कसा चेहरा झालेला होता, म्हणून सगळेजण मात्र आता ह्या सगळ्यामध्ये हरवतात आणि आनंदची चिडवत असतात, त्याची गंमत करत असतात. सगळ्यांना फार आता खूप हसायला येते. सगळेजण खूप हसत आहेत. तेव्हा मात्र आता मयुरी सुद्धा म्हणते की आनंद दादा तुला आठवते का? अरे सकाळी मात्र तू चक्क अगदी दाराला गुड मॉर्निंग म्हणाला होता. वरती आनंद हसतो आणि म्हणतो की अरे त्यावेळेस माझे डोळे सुजले होते, मला काही दिसत नव्हते. आणि हे बघ मयुरी, मी चष्मा घातलेला नव्हता. तर मयुरी म्हणते की हो का, चष्मा घातलेला नव्हता म्हणून सगळेजण आता आनंदावर हसत आहेत. सगळेजण मात्र आता या लहानपणच्या प्रत्येकाची आठवण काढून मात्र एकमेकांबरोबर छान असे रमलेले आहेत, छान गप्पा करत आहे. खूप छान आता हे मुकादम फॅमिली आता एकमेकांना आनंद देण्याचा आणि लहानपणच्या सगळ्या आठवणी आता पुन्हा त्या आठवणी काढून आता सगळेजण एन्जॉय करत आहेत. आणि आता सगळ्यांना इतका आनंदात बघून रमाच्या डोळ्यात पाणी येते. तर पार्वती आजी विचारते की काय झालं रमा, का डोळ्यामध्ये पाणी? आता रमाच्या डोळ्यातील हे आनंद अश्रू आहेत. आपल्या कुटुंबाला इतक्या दिवसातून आनंदात बघून तिला खूप छान वाटतं आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. त्यावरती आता हा आनंद म्हणतो की मी आता माझ्या मोठ्या वहिनीला हक्काने मात्र पहिला घास बनवणार आहे. तर अभि लगेच म्हणतो तिला अगदी माझी बहीण मानलेला आहे, त्यामुळे पहिला घास मी भरवणार. रमाला खूप हसू सुद्धा येते आणि डोळ्यातून आनंद अश्रू सुद्धा येत आहेत.
त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की मी तिची आजी सासू आहे, त्यामुळे पहिला मान माझा असेल. तेव्हा आता मयुरी म्हणते की 1 मिनिट, मी तर रमाची लाडकी नणंद आहे, त्यामुळे पहिला मान माझा असेल. काही झाले तरी रमा माझ्या हातूनच पहिला घास खाणार आहे तर, आणि काही झालं तरी रमाच आता हा सगळा शिरा संपवणार आहे तर. आता प्रत्येक जण अगदी प्रेमाने आता रमाला पहिला घासाचा शिऱ्याचा भरवतात. प्रत्येक जण, पार्वती आजी, मयुरी, अभि, आनंद, अक्षय, प्रत्येक जण लाडाने मात्र आता रमाचे लाड पुरवतात. रमाला खूप छान वाटतं. आज मात्र रमाने पुन्हा एकदा सगळ्यांना इतकं आनंदात एकत्र आणलेलं आहे तर. अक्षय, पार्वती आजी इतके खुश होऊन हसतात. त्यानंतर सगळेजण पुन्हा पुन्हा भरवत आहे. त्यानंतर रमा म्हणते की बास माझं पोट भरलेलं आहे तर. आता तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर आता फोन येतो. तेव्हा आता फोन वाजत असतो तर अक्षय तिला खुणावून विचारतो की कुणाचा. रमा म्हणते की दीक्षित वकिलांचा आहे आणि ती फोन उचलते आणि रमा फोन उचलून हॅलो जेव्हा म्हणते तर रमाला आता तिकडून जी काही गुड न्यूज आहे तर ती ऐकून खूप आनंद झालेला आहे. तिचा चेहरा मात्र खुलतो आणि तिचा चेहरा खुलत्या क्षणी मात्र आता हे सगळेजण ओळखतात की नक्की काहीतरी आनंदाची बातमी आहे तर. म्हणून आता सगळेजण खूप छान हसतात. मला मात्र आनंदाची बातमी भेटलेली आहे आणि रमा सगळ्यांकडे फोन ठेवल्यानंतर आनंदाने पाहते आणि म्हणते की खरंच हेच मला हवं आहे. तुम्ही सगळेजण असे आनंदी आणि हसत खेळत जर राहिले तरच खरंच माझा त्यात आनंद आहे. म्हणून रमाला आता खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे तांबटकरांचा जो वकील आहे तर तो तांबटकरांकडे आलेला आहे आणि त्याला मात्र खूप असा घाम फुटलेला आहे. त्यावरती आता तांबटकर विचारतो की काय झालं वकील साहेब, तुम्ही इतके घाबरलेले का आहात, काय झालं, म्हणजे तुम्ही का घाम पुसतात, नक्की असं काय झालेलं आहे तर. की काम तर झालेलं आहे ना. त्यावरती आता वकील साहेब घाबरतच म्हणतात की अहो एक खूप मोठा घोळ झालेला आहे तर. आता घोळ म्हटल्यानंतर तांबटकरला तर आणखीनच टेन्शन येते. हे बघा साहेब, आपण त्या अक्षय आणि रमाला मात्र 24 तासामध्ये घर खाली करण्याची जी काही नोटीस आणली होती तर त्या नोटीसवर मात्र आता ह्या रमा आणि अक्षयने मात्र स्टे आणलेला आहे तर हायकोर्टातून, आणि त्यांनी या सगळ्यांची मात्र अगोदरच तयारी केलेली असणार आहे तर. अक्षयने मात्र मुद्दामच अगोदर ही सगळी काही खेळी आहे तर ती खेळली असणार आहे. तेव्हा लगेच आता तांबटकर इतका चिडलेला आहे. तांबटकर म्हणतो की काय बोलतोस, अरे तुला कळतं का तू काय बोलतोस, माझ्याबरोबरच आता माझं घरचं खाऊन माझ्यावरच उलटलास, या सगळ्याकडे तुला लक्ष ठेवायला नको होतं का. म्हणून तो आता त्या वकिलाची गचंडी धरतो आणि तो अक्षय मात्र इतक्या अगदी जबरदस्तीने लढेल मला वाटलं नव्हतं. आता मात्र तो अक्षयकडे मला पाहावंच लागेल, तो इतक्या लवकर हालचाल करेल खरंच मला माहिती नव्हतं. आणि आता त्या अक्षयने मात्र माझा हा प्रश्न म्हणजे तिचा अपमानच आहे. जो काही अपमान त्या रमा आणि अक्षयने माझ्या डार्लिंगचा केलेला आहे त्यामुळे मात्र मी त्यांना असं इतकं सहजासहजी नाही सोडू शकत. त्यांच्यामुळे माझ्या डार्लिंगला जो काही त्रास झालेला आहे त्याची शिक्षा मात्र त्यांना भोगावीच लागेल. काही झालं तरी शिक्षाही त्यांना भोगावीच लागेल. आणि 48 तासामध्ये आता त्यांना हे जे काही घर आहे तर ते खाली जरी म्हणजे त्यांना करण्याची ही संधी मिळाली असेल पण तरी सुद्धा आता मी काहीतरी असं प्लॅन घडवेल. त्यासाठी मात्र आता त्यांना असं काहीतरी माझ्या डार्लिंगच्या पायाखाली नाक घासवण्याची वेळ येणार आहे. त्या अक्षयला मी माझ्या अगदी डार्लिंगच्या पायाखाली नाक घासून तिची नाही माफी मागवायला लावली तर सुद्धा मी नावाचा तांबटकर नाही. म्हणून तो वकिलांना असा काहीतरी प्लॅन सांगतो आणि आता अगदी ते सर्व करायला सांगतो आणि वकिलांना विचारतो की सर्व तुम्हाला कळालेले आहे का, त्यामुळे निघा, आता जे काही आहे ना ते तुम्हाला करायचं आहे. आता सगळं काही तुम्हाला करायचं आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. वकील साहेब निघून गेल्यानंतर आता तो स्वतःला म्हणतो की खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षय आता खेळ रंगात आलेला आहे तर तुमची कशी जिरवतो बघत राहा. त्यानंतर मात्र आता इकडे रमा ही आता कपड्यांना काही इस्त्री करत असते आणि तेवढ्यात ते पार्वती आजी येते. पार्वती आजी म्हणते की रमा काही कळले का ग, आणि हे बघ ऑर्डर जर मिळाली नसेल तर जरा काही शॉल घेण्यासाठी आपल्याला फुरसत तर मिळेलच. तेव्हा आता रमा म्हणते की आई आजी मिळेल, सगळं काही होईल. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हो आई आजी नक्कीच, आणि हे बघा मला नाही सुचले, यांना सुचलं होतं हे सगळं काही. त्यानंतर मात्र आम्ही दीक्षितांना कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं होऊ शकतं म्हणून, आणि त्यानंतर मात्र त्यांनी लगेच कोर्टामध्ये अपील केले होते आणि त्याच वेळेस पार्वती आजीच्या मोबाईलवर अक्षयचा कॉल येतोय. आता लगेच पार्वती आजी कॉल घेते. अक्षय मात्र आता ह्या शहर दिवाणी न्यायालयात असतो आणि आता तो तेथून कॉल करतो. तर आता पार्वती आजी विचारते की अक्षय काय झालं, ऑर्डर मिळाली का. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की हो आई आजी कोर्टाने नोटीस दिलेली आहे आपल्याला. तेव्हा लगेच आता पार्वती विचारते की अरे पण तुझ्या आवाजाला काय झालं, काही अडचण वगैरे आहे का, तुझा आवाज असा का आलेला आहे. तेव्हा आता रमा ही अक्षयच्या म्हणजे फोन बोलण्यासाठी घेते आणि विचारते की काय झालं. त्यावरती लगेच आता मिळाली ना स्टे ऑर्डर, तर अक्षय म्हणतो की हो रमा कोर्टाने स्टे ऑर्डर तर दिलेली आहे, एक खूप मोठी अट असे ठेवलेली आहे, कारण पुढच्या 24 तासामध्ये कोर्टात आपल्याला 25 लाख रुपये जमा करायचे आहे. आता हे ऐकल्यानंतर रमाला फार मोठा धक्का बसतो आणि हे सगळं काही केलं तरच कोर्टामध्ये ही स्टे
ऑर्डर आहे तर ती अगदी हे होईल. तेव्हा आता लगेच रमाला एक खूप मोठा धक्का बसतो आणि आता रमाला आणि अक्षयला टेन्शन येत आहे की नक्की आता इतके पैसे कुठून आणायचेत, आता हे सगळं कसं मॅनेज करायचं याचा ती आता विचार करत आहे. तेव्हा आता लगेच इकडे मात्र रेवा आता खूप रडत आहे. रेवाला सारखा आता तिचा पश्चाताप येतो. तिचे काही मागे रमाबरोबर वागलेली आहे त्याचा तिला पश्चाताप येत आहे आणि ती सारखी मात्र आता त्या पश्चातापाने अगदी टेन्शनमध्ये आहे, सारखी रडत असते. तेव्हा आता हा जो काही आहे तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि म्हणतो की हे बघ डार्लिंग प्लीज, अगं प्लीज तू इतका पश्चाताप व्यक्त करू नको, काही होणार नाही, सगळं काही आहे ते सगळं व्यवस्थित होईल, तू इतकं टेन्शन घेऊ नको म्हणून तो तिला खूप समजावत असतो. आणि तरी सुद्धा रेवा काही ऐकायला तयार नसते. तो रेवाच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की ए रेवा, रेवा अगं काय हे काय, अगं रडू नकोस, बघ तुला माहिती आहे का तुझ्या एका ह्या अश्रूची किंमत माझ्या लेकी काय आहे बरं. आणि हे बघ डार्लिंग, तुझा हा एक अश्रू आहे ना तर माझ्या काळजामध्ये तो घाव घालतो, लक्षात ठेव. आणि हे बघ आता तुझी रडण्याची वेळ गेलेली आहे. ज्याने कोणी तुला अगदी त्रास दिलेला आहे, अगदी तुला म्हणजे लहानपणापासून म्हणजे त्या ज्या काही रमा अक्षय या दोघांनी तुला इतका त्रास देत आलेला आहे तुझ्या भावी जीवनामध्ये, तुला त्यांनी इतकं पायाशी तुडवलं, तुला शिक्षा केली, परंतु मी त्यांना प्रत्येक आता तुझ्या ह्या त्रासाचा बदला घेणार आहे. परंतु हे बघ तुझा हा डार्लिंग आहे तर तू जिवंत आहे, प्लीज काही टेन्शन घेऊ नको. आणि त्यानंतर मात्र आता लगेच रेवा ही रडत असते. रेवा आता त्याचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि बोलणं ऐकून घेऊन म्हणते की विशू, अरे तुझा प्रेमच माझ्या आयुष्याचा आधार आहे, तर अरे हे बघ तू माझ्यासाठी किती काही करत असतो आणि हे बघ आता जो काही माझ्यामुळे तुला त्रास होतो तो त्रास खरंच मला नाही बघवत. आणि हे बघ अशा काही गोष्टी आहे की त्या मला विसरता नाही येत, अगदी झालेला तो अपमान, सगळं काही हे गोष्टी मी नाही विसरू शकत. त्यावरती आता तिला हा जो काही विश्वनाथ तांबटकर आहे तो म्हणतो की हे बघ शांत शांत, त्या गोष्टीबद्दल विचार करायचा नाही, अजिबात त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. पुढच्या 48 तासामध्ये मी तुला असं काहीतरी सरप्राईज देणार आहे की तुझे सगळे काही घाव हे भरून निघतील. माझ्यावर फक्त आणि फक्त विश्वास ठेव आणि काही काळजी करू नको, टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही. आता हा तांबटकर आहे ना म्हणून तो आता तिला जवळ घेतो आणि तिला जवळ घेऊन तिच्या कपाळाचा किस घेतो आणि हे बघ अगं विसरलंच होतो, आपण दोघांनी मिळून मात्र तुझ्या बर्थडेचं सेलिब्रेशनच नाही केलेलं, चल आत्ता करूयात आणि लगेच तो तयारीला लागतो. तेव्हा आता रेवा म्हणते की विशू नाही विशू. आता रेवा कुठे थोडीशी खुश होते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आता विशू परत येतो आणि म्हणतो की चल यस माहोल बन गया, चल आता एन्जॉय करूया. आणि यस कमावून म्हणून आता ह्या रेवाचं मन सुद्धा नसतं, पण तरी सुद्धा आता विश्वनाथ तांबटकर तिला आता स्वतःबरोबर डान्स करण्यासाठी भाग पाडतो. तेव्हा आता रेवा सुद्धा खुश होत त्याच्याबरोबर डान्स करत असते. आणि डान्स करता करता मात्र आता हे विश्वनाथ तांबटकरला खूप असा दम लागतो, त्याला त्रास व्हायला सुरुवात होते, जोरजोराचा ठसका त्याला येतो आणि तेवढ्यात रेवा खूप घाबरते. रेवा म्हणते की अरे तू शांत हो प्लीज, बस बरं इथे. आणि चंदाला अगदी काहीने आवाज देते की चंदा चंदा लवकर ये, विश्वनाथला खूप त्रास होत असतो. तेव्हा आता विश्वनाथला अगदी इतका श्वास घ्यायला त्रास होत असतो तर आता तो पंप ओरडत असतो. रेवा आता चंदाला आवाज देते की चंदा लवकरात लवकर ये, पंप घेऊन ये प्लीज प्लीज. आणि तेवढ्यात चंदा आले आले असं करत असते. चंदा धावतच पंप घेऊन येते आणि रेवाच्या हातात देते. तेव्हा आता रेवा तो पंप मात्र त्याला श्वास घ्यायला देते आणि तेव्हा तो अगदी जोरजोराने पंप ओढत असतो. तेव्हा आता दोघी ह्या खूप घाबरतात. चंदा सुद्धा घाबरूनच पाहत असते. चंदा आता रेवाला म्हणते की मॅडम मी साहेबांच्या गोळ्या घेऊन येते. आता ह्या तांबटकराची अवस्था खूप बिकट झालेली आहे. रेवा सुद्धा खूप घाबरलेली आहे. तांबटकरला विचारते की तुम्हाला बरं वाटतं का, तर तांबटकर हो असं म्हणतो. तेव्हा आता तांबटकर हो हो असं म्हणतो. रेवाला आता तांबटकराची काळजी वाटते आणि पुन्हा मात्र तिला आता तिचा चेहरा अगदी गंभीर होतो. त्यानंतर आता इकडे अक्षय फोनवर बोलत आहे. कोर्टाचा एकदा निकाल लागला तर सगळे काही पैसे आम्ही तुमचे देऊन टाकूयात. आता रमा मात्र ही टेन्शन मध्येच आहे. आता ती पिलोला खोळी वगैरे घालत असते आणि अक्षयचं बोलणं ऐकत आहे. आता रमाला सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं आहे आणि ती सारखी विचारत आहे. अक्षय फोनवर बोलून झाल्यानंतर आणि आता मात्र रमाचं लक्ष नाही. अक्षय फोनवरून बोलून झाल्यानंतर तिच्याकडे लक्ष देतो आणि तो रमाला म्हणतो की रमा काय करतेस, तुझं लक्ष कुठे आहेस, अगं तूच खोळ जे काही घालते तर ती उलटी घालत आहे. तर आता रमा लगेच उठते आणि अक्षयला घट्ट अशी मिठी मारते आणि खूप रडत असते. तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो की हे बघ रमा, तू काही काळजी करू नको, पैशांची सोय होईल, कारण पैशाचा एक खूप मोठा अगदी प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला असतो.
24 लाख रुपये त्यांना भरायचे असतात आणि आता या दोघांना खूप असं टेन्शन आलेलं आहे. तरीसुद्धा अक्षय रमाला आधार देतो की तू काही काळजी करू नकोस, होईल पैशाची व्यवस्था. रमा मात्र आता टेन्शनमध्ये खूप रडत आहे, ते पण अक्षयच्या मिठीत येऊन. त्यानंतर आता रमा म्हणते की मी पैशाचा विचार नाही करत अक्षय, मी रेवाचा विचार करत आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की तिचा विचार तू का करतेस रमा, तिचा काहीही संबंध नाही. मान्य आहे की सगळं तिच्यामुळे घडत आहे, पण आता आपण सगळे पैसे गोळा करूयात आणि कोर्टामध्ये भरून टाकूयात. वरती रमा म्हणते की हे बघा, इतका तुम्ही सोपं नाही ते. या सगळ्याचा कितीही विचार केला तर सोपं नाही ह्या सगळ्या गोष्टी. रेवा बदला घेण्यासाठी आली आणि तिच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू असणार आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तिने स्वतः मात्र अगदी आपल्या वयापेक्षा मोठ्या माणसाशी लग्न केलेलं आहे. तर इथे सगळं काही आपल्या समोर आलेलं आहे, सगळं काही कळतं आपल्याला. ती रेवा आहे नावाची, ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि मी तिला ओळखते. ती अगोदर सुद्धा म्हणालेली आहे मला फक्त आणि फक्त श्रीमंत माणूस हवा आहे, तो म्हातारा जरी असला तरी चालेल आणि त्याच्याशी फक्त मी लग्न करेल. तो कितीही वयाने माझ्यापेक्षा मोठा असला तरी सुद्धा चालेल, असं आता जे रमाला तिने सांगितलेले आहे. तर रमा सर्व अक्षयला ते सांगते आणि म्हणलेली आहे की प्रेमाचं काय, प्रेम तर मी करेलच. तेव्हा आता अक्षय हे सर्व ऐकतो आणि शी असं म्हणतो. आता रमा म्हणून जाते की तिला जसे जोडीदार हवा होता तसे तुम्हीच आहात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा हे बघ, तू तिच्याबद्दल विचार सुद्धा करू नकोस आणि तिच्याबद्दल बोलू सुद्धा नकोस. आणि हे बघ, माझ्यासारखा स्मार्ट आणि बुद्धिमान मुलगा आहे तर तो इतका बुद्धू नसतो. त्याला सगळं काही चांगलं आणि वाईट कळतं. त्या रेवासारख्या मुलीबरोबर तो चांगला धडा शिकू शकतो आणि अगदी त्या अशा मुलींना मात्र तो चांगला ओळखू शकतो. त्यामुळे तू काही कर आणि तू तिचा विचार करायचा सोडून दे, असला कसलाही विचार करू नकोस. त्यानंतर आता रमा म्हणते की मी तिचा विचार नाही करत, परंतु तिचा वीक पॉइंट नक्की काय आहे हे शोधण्याचा मी विचार करत आहे. तर आणि आता मात्र तिचा वीक पॉइंट काय आहे हे शोधून काढूयात. आणि तेवढ्यात तेथे आरोही आई आणि बाबा करत धावतच येते. आता परीक्षा संपली म्हणून ओवीला खूपच आनंद झालेला आहे आणि ती रमाला घट्ट मिठी मारते आणि ओरडतच आता खुश होत बाबाला म्हणते की बाबा परीक्षा संपली. मात्र आता अक्षय रमाला खुणवत असतो. नंतर आरोही म्हणते की बाबा हे बघ, परीक्षा संपली पण तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, तुला ते आठवते का? परीक्षा संपल्यानंतर मात्र आपण कुठेतरी पिकनिकला जायचं आहे. तेव्हा आता रमा ही आरोहीकडे बघून खूप खुश होऊन हसते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय, तुझी परीक्षा आहे की माझी परीक्षा आहे? त्यावरती आता आरू म्हणते की हो, माझी. तेव्हा आता रमा सुद्धा हसते आणि अक्षय सुद्धा खूप हसतो. चल ना बाबा जाऊयात. तर आता अक्षय म्हणतो की अगं जाऊयात, पण उद्या मला खूप काम आहेत, उद्या नको, आपण नंतर जाऊयात. आता आरू नाराज होते. तर रमा तिला समजावते की आरू हे बघ, बाबा काय म्हटले की काम आहेत, मग आपण नक्की जाऊयात. आता हे काम झाल्यानंतर आता नक्की जाऊयात, पण आपण थोड्या दिवसांनी नक्की जाऊयात, कारण सगळेजण एकत्र जाऊयात. वरती आरू म्हणते की नाही, फक्त आपण तिघांनी जायचं आहे. वरती आता रमा म्हणते की तिघे कसं जाणार आहोत, आपण फॅमिली आहोत ना, मग आपण सगळ्यांनी एकत्र जायचं आहे, आपण तिघे नाही जाऊ शकत. आता आरू नाराज होते आणि म्हणते की आई, अगं तू 7 वर्ष माझ्यापासून लांब होती आणि तुला माहिती आहे का, माझ्या सगळ्या फ्रेंडचे आई बाबा त्यांना पिकनिकला घेऊन जातात. आरोही खूप नाराज होत बोलत असते. तर आता अक्षय आणि रमा एकत्र येतात आणि आता आरोहीचंही बोलणं ऐकत आहे आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात. आरू नाराज होत म्हणते की सगळ्यांचे आई बाबा त्यांच्या सोबत जातात आणि माझेच आई बाबा एकत्र नव्हते. आणि आता आरू पुढे म्हणते की हे बघ, तू आता आलेली आहे, प्लीज आपण आता एकत्र फिरायला जाऊयात. प्लीज तू नाही म्हणू नकोस, प्लीज मला नाराज करू नकोस, आपण तिघेच जाऊयात प्लीज, आई बाबा प्लीज म्हणून आरू आता खूप असे रिक्वेस्ट करत असते. बाकीच्यांचं आपण नंतर बघूयात प्लीज म्हणून ती आता खूप अशी रिक्वेस्ट करते. तर आता दोघंही ओके असं म्हणतात आणि अक्षय तिला प्रॉमिस करतो की डन, आपण नक्की जाऊयात. तेव्हा आता आरोही पुन्हा खुश होते आणि आई आणि बाबांना दोघांनाही घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा आता अक्षय मात्र रमा आणि आरोही या दोघींना परत जवळ घेतो आणि ते तिघही आता खूप असे एकमेकांच्या मिठीत येऊन खुश होतात. आता आरोही बाहेर जाते. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं. रमा म्हणते की मी आले आणि हे सगळं काही सुरू झाले आणि हे सगळं काही कधी संपणार आहे? तर तेव्हा आता अक्षय म्हणतो की ऐक, मी आहे ना, तर काही टेन्शन घेऊ नको, मी काही होऊन देणार नाही, सगळं काही बघेल आणि सगळं काही करेल. आणि तो रमाला शांत राहायला सांगतो, काही टेन्शन घेऊ नको असे म्हणतो. तर रमा आपल्या कामाला लागते आणि अक्षय पुन्हा आता पैसे बघण्यासाठी फोन करत असतो. परंतु रमाला मात्र आता सारखे मनात हेच विचार येतात की इतक्या कमी वेळात मात्र पैशाची सोय कशी होणार आहे? तर ती अक्षयकडे पाहत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र सगळेजण पैसे गोळा करत असतात कुठून ना कुठून. आता लगेच आनंद म्हणतो की आता हे बघ, टॅली मारली तर सगळे 15 लाख रुपये जमलेले आहेत. आता सगळ्यांनी मात्र कुठून ना कुठून जमा केलेले आहेत. आता बाकीचे राहिलेले पैसे कुठून आणायचे? तेव्हा आता सगळ्यांना एक खूप मोठा गंभीर प्रश्न उभा राहतो की आता आणखीन पैसे कुठून मॅनेज करायचे? तर पार्वती आजी म्हणते की रमा, तू आरतीचे दागिने आहे तर ते दागिने विक. तर रमा म्हणते की नाही आई आजी, मी आता वहिनींचे दागिने नाही विकू शकत. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते
म्हणते की मला सांग मग 3 तासात हे पैसे कुठून आणणार आहोत आपण. त्यानंतर आता अभिला तर त्याचं टेन्शन असते. अभि आता सारखा टेन्शनमध्ये आहेत आणि आनंद त्याला रूममध्ये आल्यानंतर विचारतो. तेव्हा आता अभि म्हणतो की काही वाईट माणसांकडून मी पैसे घेतले होते आणि त्यांचे पैसे मला खूप देणं बाकी आहे, नाहीतर ते मला खूप मारतील, नाहीतर ते मला मारून टाकतील. तर आता आनंद हा अभिला म्हणजे त्याला गचंडी धरून विचारतो की म्हणून तू इकडे आलेला आहे का. पार्वतीजी सुद्धा हे सर्व ऐकत असते. आनंद इतका भडकलेला आहे. आनंद म्हणतो की अरे तुला भाऊ म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते, अर्थाला घे आणि इथून चालता हो. आता त्याने गचंडी धरत मात्र अभिला जाब विचारलेला आहे आणि धमकावून इथून जायला सांगितलेलं आहे. तर रमाला सुद्धा हे सर्व काही माहिती होते आणि रमाला सुद्धा एक खूप मोठं टेन्शन येतं. तेव्हा आता रमा अभिला मात्र ह्या संकटातून कशी बाहेर काढेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.